नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सध्या देशाच्या काही राज्यातून कोविड बाधित रुग्णांच्या दैनंदिन संख्येत थोडी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रमाणे दिनांक 22 डिसेंबर 2023 पासून आज अखेर सोलापूर शहरात देखील एकूण 14 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली असून एका रुग्णाचा यामध्ये मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांपैकी आज अखेर एकूण 5 रुग्ण रुग्णालयातून उपचार घेत असून उर्वरित सर्व रुग्णही बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत. यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा अहवालही निगेटिव्ह आहे. ह्या रुग्णांचे अद्याप JN.1 या व्हेरियंट कत्ताचे अहवाल अप्राप्त असून लवकरच ते प्राप्त होतील. याबाबत परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली असून मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमधून कोविड बाधित रुग्णांची तपासणी करण्याकामी यंत्रणा सज्ज आहे. संशयित रुग्णांची RT-PCR चाचणीही या सर्व आरोग्य केंद्रातून उपलब्ध आहे. या निमित्ताने सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की ज्या रुग्णांना कोविड सदृश लक्षणे असतील अशा सर्व रुग्णांनी तातडीने जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. जे व्यक्ती आजारी आहेत किंवा वयोवृद्ध आहेत, ज्यांना काही सहव्याधी आहेत, त्यांनी कृपया बाहेर जाताना मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि अनावश्यक गर्दी करणे देखील टाळावे. याप्रमाणे खबरदारी घेतल्यास निश्चितच आपण आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या शहराला या घातक आजारापासून सुरक्षित ठेवू शकतो. धन्यवाद.